नमस्कार मंडळी. मनकथास्तूला पहिल्याच दिवशी छान प्रतिसाद मिळाला. ज्यांनी ज्यांनी मनकथास्तूला सबस्क्राईब करा हा माझा विनंतीचा व्हिडिओ पाहिला त्यांनी आवर्जून मनकथास्तू चॅनलला भेट दिली, सबस्क्राईब केलं, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. काही जणांना अद्याप या बाबतीत माहीत नाही, म्हणून कथास्तूवर काही वेळाकरिता नवीन चॅनल मनकथास्तूला सबस्क्राईब करा असं अपील मी करणार आहे. अर्थात व्हिडिओ अगदीच कोरडा नसेल, सोबत माझ्या कवितांचं वाचन सुद्धा असेल. कविता आवडत असतील तर जरूर ऐका. आणि हो, मनकथास्तूला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तिथे जाऊन जरूर सबस्क्राईब करा. तिथे एक कथा अपलोड केलेली आहे, हळूहळू आणखीन गोष्टी सुद्धा अपलोड होतीलच. तेव्हा आवर्जून मनकथास्तूला भेट द्या, लाईक शेअर हाईप करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा. लिंक कमेंटमध्ये पिन करतेच आहे. चला आजची कविता सुरू करूया. आपण आजकाल पाहतोय संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपल्या संस्कृतीला, भाषेला, सनातनी धर्माला, परंपरेला जपण्याची जबाबदारी आता आपली आहे. कारण पुढच्या पिढीला अभिमानाने देऊ शकू असं एकच दान आता आपल्याकडे उरलेलं आहे. वेस्टर्न कल्चरचं अंधानुकरण करून आपण आपल्या संस्कृतीपासून भरकटत चाललेलो आहे. त्याचं वर्णन करणारी ही कविता आहे. पण त्याहून जास्त आपल्या संस्कृतीची, आपल्या सनातन धर्माची आपल्याला ओळख नाही, ती ओळख पटवून देणारी ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. चला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे ज्ञानयोग. संस्कृतीच्या शालूखाली लपवली आहे निव्वळ विकृती. संस्कृतीच्या शालूखाली लपवली आहे निव्वळ विकृती. मातीची शक्ल परंपरेची लक्तरं करून करायला निघालोय जागृती. गुढी उभारता उभारता पाडव्याला तिला नुसतंच टांगलं खुंटीला. गुढी उभारता उभारता पाडव्याला तिला आता नुसतंच टांगलंय खुंटीला. सोनं लुटताना दसऱ्याला जमवलंय आम्ही फक्त पाचोळा. दिवाळीच्या पहाटेला उठण्यासाठी आता कुणीच उठत नाही. दिवाळीच्या पहाटेला उठण्यासाठी आता कुणीच उठत नाही. जन्माष्टमीची रात्र भक्तीने आता आम्ही जागवतही नाही. जागवण्यासाठी आता उरल्या असतील तर त्या मद्यधुंद पार्ट्या. जागवण्यासाठी आता उरल्याच असतील तर त्या मद्यधुंद पार्ट्या. आम्हीच केलेल्या मुर्दाड संस्कृतीभोवती आता नुसत्या विकृतीच्या घिरट्या. मुलांच्या हातातली गोष्टींची पुस्तकं आता पडली आहेत होळीत. मुलांच्या हातातली गोष्टींची पुस्तकं आता पडली आहेत होळीत. आणि मोबाईल टीव्हीची व्यस्त मात्र सडतायत आमच्याच झोळीत. यासाठीच होता का अट्टाहास माऊलींचा माय मराठीसाठी आणि छत्रपतींचा बलिदानाचा लढा स्वभाषा स्वधर्म स्वराज्यासाठी. आपल्या संस्कृतीची परंपरेची गोडी आम्हाला समजणार तरी कधी. इंग्रजी कपातल्या कॉफीला मराठी वाघिणीच्या दुधाची सर येणार तरी कशी. पाश्चात्य संस्कृतीचा चढवून साज आम्ही आता सोडलीये सगळीच लाज. भीती वाटत असेल त्या हुतात्म्यांना आज पुन्हा होत नाहीये ना पारतंत्र्याकडेच आपला प्रवास. खरं तर ज्ञानही आमचं, विज्ञानही आमचं, गणितही आमचं आणि भूमितीही आमची. पण ओळख राहिली पटायची म्हणून आमचीच कस्तुरी आम्हाला वाटत राहिली हो लांबची. आपलंच ज्ञान पॉलिश करून आपल्यालाच ते विकलं. आपलंच ज्ञान पॉलिश करून आपल्यालाच ते विकलं. मॉडर्न सायन्सच्या नावाखाली तेच आम्हाला चिकटवलं. पण पाश्चात्यांनी सांगितलं म्हणून आपण का ऐकावं. कोहिनूर मालकीचा ज्याचा त्यांनी चोराचेच गुलाम का व्हावं. आर्यभट्टाचा शून्य सुद्धा आमचा आणि बाकी आकडे सुद्धा आमचेच. आर्यभट्टाचा शून्य सुद्धा आमचा आणि बाकी आकडे सुद्धा आमचेच. जगाने सांगायच्या आधी 5 पांडव 100 कौरव मोजले होते की श्रीकृष्णाने. पृथ्वी चौकोनी नाही गोल आहे पायथागोरस सिद्धांत होता सांगत. पृथ्वी चौकोनी नाही गोल आहे पायथागोरस सिद्धांत होता सांगत. पण हजारो वर्षाआधी वराह अवतार घेऊन भगवान विष्णूंनी गोल पृथ्वीलाच ठेवली होती की फिरवत. राईट बंधूंनी म्हणे विमानाचा लावला होता शोध आणि विमानातून केलं उड्डाण. तुकाराम महाराजांनी पुष्पक यानातून नव्हतं का केलं त्या आधीच प्रयाण. संस्कृतीची, भाषेची, पोशाखाची आज आपल्यालाच वाटतेय लाज.
आपल्याच संस्कृतीची, भाषेची, पोशाखाची आपल्यालाच वाटते लाज. दूर नाही तो दिवस जेव्हा खरोखरच करून घेऊ आपणच आपला ऱ्हास. अहो, काजव्यांनी काय करावी तळपत्या सूर्याची बरोबरी. काजव्यांनी काय करावी तळपत्या सूर्याची बरोबरी. तेजाला झाकता येत नाही जरी लागली ग्रहणाची अंधारी. आपल्यावरच आहे आता मोठी जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीला घडवण्याची. आपल्यावरच आहे आता मोठी जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीला घडवण्याची. कारण क्षणाक्षणाला शस्त्र येतायत मन, मेंदू, बुद्धी आणि संस्कृती सडवण्याची. आमच्या संस्कृतीचं मोल तर अनमोलच आहे. आमच्या संस्कृतीचं मोल तर अनमोलच आहे. पण गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत आमचं साहित्य सुद्धा अजरामर अमृतच आहे. पण गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत आमचं साहित्य सुद्धा अजरामर अमृतच आहे. कारण अज्ञानातल्या अपासून सुरू झालेला प्रवास ज्ञानातल्या ज्ञपर्यंत येऊन थांबतो. त्या आमच्या नुसत्या 12 खडीतच ज्ञानयोगाचं सार आहे. त्या आमच्या नुसत्या 12 खडीतच ज्ञानयोगाचं सार आहे.